हॅलो नमस्कार. तर आपण प्रत्युषमध्ये जॉईन झाल्यानंतर पहिली स्टेप जी आहे, जे तुमचा आय डी नंबर आल्यानंतर म्हणजे तुमची आय डी अप्रूव्हल होते, तुमची अपलाईन मॅम तुम्हाला आय डी नंबर देते. त्याच्यानंतर तुमची एक महत्त्वाची प्रोसेस आहे, ती म्हणजे तुम्ही तुमचे बँक डिटेल भरणं. कारण इथून पुढे तुमचं वर्क स्टार्ट होतं. तुम्ही जे नवीन जॉईनिंग कराल, नवीन रजिस्ट्रेशन कराल प्रत्युषमध्ये, तर त्यांचं जे इन्कम आहे ते तुम्ही जर बँक डिटेल भरले तर त्या अकाउंटवरतीच ते इन्कम येणार असतं. ओके, तर मी आज एक स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवणार आहे, एक डेमो करून दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण बँक डिटेल्स भरू शकतोय. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. जशा प्रकारे मी सांगते सेम तशा प्रकारे स्टेप फॉलो करा आणि तुमचे बँक डिटेल अतिशय चांगल्या प्रकारे भरून घ्या. ओके, तर बँक डिटेल भरताना ना आपल्याला एक मेन महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला आपलं जे बँकेचं अकाउंट आहे ते नॅशनलाइज बँक पाहिजे. त्याच्यामध्ये पोस्ट ऑफिसची बँक वगैरे चालत नाही आहे. ओके, तर आपल्याला नॅशनलाइज बँक हवी आहे ती. तर आपल्याला पहिल्यांदा गुगलवरती जायचं आहे. ओके, गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे आपल्या कंपनीची वेबसाईट, प्रत्युषची वेबसाईट आपल्याला इथं सर्च करायचं आहे. तर www.mypratyush.com ही आपल्या कंपनीची वेबसाईट आहे. ओके, स्मॉल लेटर्समध्ये लिहायचे सर्व जे अक्षर आहेत ते. ओके, तर बघा www.mypratyush.com तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, तर स्पेलिंग बरोबर आहे, सगळं स्मॉल लेटर्समध्ये आहे. शब्दांच्या मध्ये स्पेस नाही ठेवायचा, डॉट व्यवस्थित ठिकाणी द्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही वेबसाईट टाईप केल्यानंतर स्क्रीनवरती खालच्या साईडला सर्चचं आयकॉन दिसतं, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, आता सर्चच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर प्रत्युषची वेबसाईट तुमच्या पुढे ओपन होणार आहे. ओके, तर थोडासा वेळ घेईल प्रत्युषची वेबसाईट डाउनलोड व्हायला. तर थोड्या वेळाने प्रत्युषची वेबसाईट ओपन होते. तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे काम करायचं आहे बघा, की तुमचं जिथे तुम्ही आय डी नंबर लिहून ठेवलेला असतो एका वहीमध्ये. ओके, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असतं की जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळी तुम्हाला एक प्रत्युषसाठी वही घालायची आहे, कारण तिथे तुम्हाला नोट्स, ट्रेनिंग सेशनमध्ये काय काय शिकवलं जातं ते सगळं लिहायचं असतं. तर पहिली जे ॲक्शन असते त्या नोटबुकमध्ये लिहिण्यासारखी ती म्हणजे तुम्ही तुमचे आय डी नंबर आणि पासवर्ड लिहायचा असतो. तुमचा आय डी नंबर जो काय असेल तो लिहायचा आहे. पहिले 2 अक्षर कॅपिटल लेटर्समध्ये, पुढचे जे असतात ते अंक असतात. ओके, आणि त्याच्यानंतर पासवर्ड लिहून घ्यायचं आहे. पासवर्ड सर्वांचा एकच आहे, जो की 1 2 3 4 5 6 असे 6 पर्यंतचे अंक हा जो पासवर्ड आहे. ओके, आता समोर बघू शकता तुम्ही प्रत्युषची वेबसाईट आपली ओपन झालेली आहे. तर इथं ना समोर प्रत्युषच्या समोर एक माणसाची आकृती दिसत असेल सर्वांना, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, माणसाच्या आकृतीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर समोर तुम्हाला वेलकम बॅक म्हणून विचारलं जातं, लॉग इन आय डी इथे विचारला जातो. तर लॉग इन आय डी तुमचा इथे आपण टाईप करायचं आहे. तर बघा मी इथं माझा लॉग इन आय डी इथे टाईप करेन. पासवर्ड 1 2 3 4 5 6 द्यायचं आहे. त्याच्याखाली एक चेकबॉक्स असतो, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. ओके, चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्ही लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमचं जे मेन पेज आहे ते ओपन होणार आहे. तर बघा माझं नाव वरती आहे, माझा DP तुम्हाला इथं शो होत असेल, बघू शकताय. तर इथं माझा DP आहे. ओके, तर ही सर्व माहिती आपली 2 डेज अर्निंग किती आहे, 7 डेचे अर्निंग किती आहे, 30 डेचे अर्निंग किती आहे आणि टोटल रेव्हेन्यू हे आपल्याला इथं दिसत असतात. ओके, तर इथे बघा 3 लाईन असतात. 3 लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर ओके, इथं तुम्हाला पूर्ण डॅशबोर्ड दिसत असतो की ट्री डाऊन लाईन, अर्निंग, विड्रॉल्स वगैरे सगळं काही दिसत असतं. ओके, तर इथं बघा मी परत माझ्या प्रोफाईलला जाते. की प्रोफाईलला गेल्यानंतर तुमचा जिथं वरती DP दिसतो ना, प्रत्युषच्या समोर एक DP दिसतो वरती बघा 3 लाईनच्या या साईडला, DPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. DPवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा प्रोफाईल डिटेल्स, सिक्युरिटी सेटिंग आणि लॉगआउट असं 3 ऑप्शन येतात. तर तुम्हाला प्रोफाईल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. ओके, प्रोफाईल डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आता इथं बघा समोर पर्सनल डिटेल्स, नॉमिनी डिटेल्स आणि बँक डिटेल्स हे तुम्हाला 3 ऑप्शन इथं इलिजिबल दिसत आहेत. तर पर्सनल डिटेल्स तुमचं ऑलरेडी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता, ज्यावेळी तो तुम्ही फॉर्म सबमिट करता ना पहिल्यांदा, तर तो फॉर्ममधली माहिती तुमच्या अपलाईनने इथे भरून तुमचं पर्सनल डिटेल्स भरलेले असतात. आता राहतं बाकी काय ते म्हणजे नॉमिनी डिटेल्स आणि बँक डिटेल्स. ओके, तर नॉमिनी डिटेल्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे बघा नॉमिनीचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही
कुणाला नॉमिनी लावणार आहात. तुम्ही तुमच्या मिस्टरांना लावू शकता, तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे नॉमिनी लावू शकता. ओके. त्याच्यानंतर खाली लिहिले बघा की नॉमिनी रिलेशनशिप. नॉमिनी रिलेशनशिपमध्ये तुम्हाला इथं तुमचं नॉमिनीशी काय संबंध आहे किंवा नॉमिनीचं तुमच्याशी कोणतं रिलेशन आहे हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर मी लिहिले बघा, श्रावणी पाटील माझ्या नॉमिनीचं नाव लिहिले. त्याच्यानंतर ती माझी डॉटर आहे म्हणून मी डॉटर हे रिलेशन लिहिले. त्याच्यानंतर अपडेट नॉमिनी डिटेल्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. तर हे अशा प्रकारे तुम्हाला नॉमिनी डिटेल्स भरायचे आहेत. अतिशय इझी आहे, याच्यामध्ये काहीही तुम्हाला अवघड वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. आता बँक डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल जेव्हा तुम्ही भरणार आहात त्यावेळी तुमच्यासमोर जे तुमचं नॅशनलाइज बँकेचं पासबुक असेल आणि तुमच्यासमोर एक पॅन कार्ड असेल तुमचं. ओके. तर या दोन गोष्टी घेऊन तुम्ही बँक डिटेल भरायला बसायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही पॅन नंबर, आता हा जो पहिल्यांदा लिहिला आहे तो पॅन कार्ड नंबर आहे. तर पॅन कार्ड नंबर बरोबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर बँक नेम लिहायचं आहे. इथं बघा मी माझं बँक नेम इथं भरलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रँच लिहायची आहे की कोणती ती बँक कोणत्या ब्रँचमध्ये आहे ते पण तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा अकाउंट नंबर. ओके. तर अकाउंट नंबरमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर अगदी बरोबर लिहायचा आहे. एकही शब्द तिथे अंक चुकता कामा नये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एंटर अकाउंट नंबर म्हणजे अजून एकदा सेम अकाउंट नंबर, म्हणजे आपण पहिल्यांदा जो अकाउंट नंबर टाईप केलाय त्याच्यामध्ये काही मिस्टेक होऊ नये यासाठी त्यांनी अजून एकदा आपल्याला अकाउंट नंबर टाईप करा असं म्हणतात. तर तुम्हाला अजून एकदा अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर अकाउंट होल्डर नेम, जे तुमच्या बँकेच्या पासबुकवरती नाव असेल तेच तुम्हाला अकाउंट होल्डर नेमवरती लिहायचं आहे. ते नाव तुमचंच असलं पाहिजे. आपण ज्या नावाने ID रजिस्ट्रेशन करतोय तेच नाव असलं पाहिजे बँकेचे बँक होल्डर नेममध्ये. ओके. त्याच्यानंतर बघा IFC कोड लिहायचं आहे. आता IFC कोडमध्ये ना खूप जणांची मिस्टेक होत असते की SBIN 0002129 असा नंबर आहे IFC कोड. ओके. तर काही ठिकाणी काय होतं SBIN आणि OOO असं पण लिहितात काही महिला. तर OOO न लिहिता तिथे 00 असं आपल्याला टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर बघा कन्फर्म IFC कोड, म्हणजे 2 वेळा आपल्याला सेम IFC कोड टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अपडेट बँक डिटेल्स हे जे ब्ल्यूमध्ये दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही अपडेट बँक डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली डन असा मेसेज येतो. याचा अर्थ तुमचे बँक डिटेल्स सक्सेसफुली भरले गेलेले आहेत. ओके. तर एवढी सिंपल प्रोसेस आहे, ती प्रोसेस तुम्ही नक्की करायची आहे. ओके. थँक्यू.